तर भावांनो आता शेळ्या घेऊन आलो गावाच्या शेजारी. पाऊस चालू झाला, बारीक सारीक थेंब यायलेत भुरभुर भुरभुर. मला वाटायला आता या परिस्थितीत तिथं शेळ्या चारीत बसणं म्हणजे सुखाचं नाही. आपलं गाणं म्हणू का एक? मायेचा पदर दिलाय रोई, तिलाच माझी क्यू ग क्यू. मग येडाई माझा जीव ग जीव, येडाई माझा जीव. शेळ्या काय एका जागेवर खायनात भावांनो, नुसत्या पळवायला लागल्यात. शेळ्या पुढं मी त्यांच्या पाठीमाग आहे. आणि दुसरा जे हाय पोरग त्याला अनुभव नाही शेळ्या चारायचा, ते बी कुणकड बी पळायला लागले. नमस्कार मंडळी, पाणी बिनी आज आलो शेळ्याकडे. तर सर्वप्रथम तुम्हाला श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जे 11 महिने मटण खाऊन आता हे 1 महिना पाळतात त्यांना पण माझ्याकडून श्रावण महिन्याच्या शुभेच्छा. तर आज काही काम वगैरे नव्हतं त्याच्यामुळं आलो आज शेळ्याकडे. तर काम आता 4-5 दिवस झालं काम नाही गावात, त्याच्यामुळं म्हणलं चला घरच्या शेळ्या तरी चारायला घेऊन जावं. तर शेळ्या मागं सोयाबीन खायल्यात. किरकी हे असली फजिती असते बघा शेळ्या मागं आल्यावर. तर गावापासून आला होता लांब, शेळ्या मस्त चरायला लागल्यात बांधून इथं खायल्यात, हे बघू शकता. आणि आज ऊन बिन काही नाही, आबाळ पण भयानक आलंय. पावसाची थेंब तुटायला लागलीत बारीक सारीक, त्याच्यामुळं म्हणलं लवकरात लवकर शेळ्या चारून बिरून आपण घरी जावं निघून. तर हे असं वातावरण आहे बघू शकता. तर भावांनो आपण आता ठरवलंय म्हणजे श्रावण स्टार्ट झालाय आज. तर आजपासून आपले रेग्युलर आपल्या चॅनलवर आपले ब्लॉग येत राहणार आहेत व्हिडिओ. आधीमध्ये मी कटाळा करीत होतो, 10-15 दिवस टाकायचे, पुन्हा 10-15 दिवस बंद करायचे. अशामध्ये आपल्या चॅनलची रीच पार डाऊन झाली होती. म्हणजे सगळे व्ह्यूज डाऊन झाले ते, वॉच टाईम पुन्हा सबस्क्रायबर सगळं. त्याच्यामुळं आता आपण नवीन सुरुवात केली. आजपासून आपले रेग्युलर व्हिडिओ येत राहतील, फक्त तुम्ही सपोर्ट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला पण प्रेस करा. तर चला आजच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करूया. ब्लॉग अगदी छोटासा आहे, तुमचा जास्त वेळ घेणार नाही, काही नाही. रानामध्ये आलो शेळ्या चारण्यासाठी आणि गावाकडचं जे वातावरण आहे ते तुम्हाला आजच्या पूर्ण ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला आभाळाचा लुक दाखवतो कसा आहे काय नाही ते. बघू शकता ढगाळा आलेत पण पाऊस काही पड नाही. आणि आमच्या इकडे सध्या सोयाबीनी हाईत चांगल्या फुलाला आल्यात, हे बघू शकता. आणि सगळी माती खालची कोरडी फट पडली आहे. सध्या पावसाची लय गरज आहे. आणि ह्या आम्ही इकडे बांधायला शेळ्यात चारायला लागला होता. भरपूर खायलाय सुबाबळीचा पाला, धामणाची झाडं, हे आगारडा बिगारडा, शेळ्या मस्त खायला लागले उगं, हे बघू शकता. शेळी मला भिवून मध्ये पळायला लागली आहे. शेळ्याची खायला लय आहे इकडे. तर भावांनो आता शेळ्या जगवून आणल्या होत्या पाणी पाजायला. पाणी प्यात्यानं वाटलं, हे अशा बघायला लागल्यात येड्या कुठल्या. आता दुपारचे 2-2:15 वाजलेत. आणि हे जंगल कशी आहे झाडी. प्यायलेत का पाणी? प्यायलेत 1-2 जण प्यायलेत. ऐ प्या. मित्रांनो आता सगळे धंदे करून बघितलेत. शाळा शिकली, गाडी शिकाय गेलो, पुण्याला कंपनीत काम केलं, ऊस तोडला, आता लास्ट बिझनेस. ह्याच्यात जर काही नाही झालं मग डायरेक्ट एक बोध आणि बाटल्या गोळा करायच्या पुन्हा बिस्लरीच्या. विषय खाल्लास. लय प्रॉफिट आहे त्याच्यात, हसू नको.
शेळ्या काय एका जागेवर खायनात भावांनो, नुसत्या पळवायला लागल्यात शेळ्या पुढं, मी त्यांच्या पाठीमाग आहे. आणि दुसरा जे हाय पोरग त्याला अनुभव नाही शेळ्या चारायचा, ते बी कुणकड बी पळायला लागले. शेळ्याली पाणी बिनी पाजून आणलंय. अहो का हे इथं येऊन उभा टाकले हाय का, परत शेळ्या पाण्यावर आणल्यात. शेळ्याली पाणी पाजू पाजू पोट फुगून टाकायचे त्यांचं. हे आमच्या इकडे हा, इथं वाहतं पाणी आहे जरा. पहिलं शाळेतून यायचं आणि इथं येऊन पोहायचं हो या डबकाड्यात, या शिळी पुढच्या डबकाड्यात. पहिलं मला पोहा येत नव्हतं. हार भारी आहे का गळ्यात गुळव्यालाच. आता शेळ्या पाणी बिनी प्याल्यात, बसायचं आराम करायचं सोडून वरी चालल्यात. का लय शेळ्यानी वैताग दिलाय, भूक लागली आहे. 2-2:30 वाजायला लागलेत. थोडा वेळ चारायच्या, 3-4 वाजेस्तोवर, 4 वाजता घरी घेऊन जायचं. तर भावांनो शेळ्याली पाणी बिनी पाजून आला होता आम्ही पाणी प्यायला. विहीर आहे इथं. हिचं पण पाणी प्याता येतंय का नाही की काढून, पायऱ्या बिऱ्या असल्या तर बरं आहे. पण प्यावं कशानं पाणी. पाणी तर भरपूर आहे आणि विहिरीचा घेरा. हा पहिलं ना, आता नाही ना. चला ते कवर बी खाते, बरं झालं माणसाला कवर बी खायचं ठुलं नाही तर सगळं राशन संपून जायचं होतं. दिवसभर बी खायचंच काम असतं तर. कसं आहे पाणी, पाण्यात आभाळ दिसायले बघा. गाणं म्हणू का एक. मायेचा पदर दिलाय लोई, तिलाच माझी किव ग किव. मग येडाई माझा जीव ग जीव, येडाई माझा जीव. उतर उतर खालीच, काय वेगळी दिसायली तरी. उतरायचं खनखन पिऊन यायचं वर. मला ताण नाही बाबा, आपण उतरणार बी नाही असल्या खाली, नकोच. आहेत का शेळ्या दामानं भाऊ, पावा येतंय का, नाहीतर घाबरू नको मी आहे. तू पाडलास की मी जाऊन गावात वरून सांगतो पाडलाय मग खाली हिरीत. औ मग 4-5 पोरं घेऊन येतो, पुन्हा तुला काढतो. औ कसं आहे पाणी. तर भावांनो आता शेळ्या घेऊन आलो गावाच्या शेजारी. पाऊस चालू झालाय, बारीक सारीक थेंब यायलेत भुरभुर भुरभुर. मला वाटायला आता ह्या परिस्थितीत तिथं शेळ्या चारीत बसणं म्हणजे सुखाचं नाही. आपलं लवकरात लवकर घर गाठलेलं परवडते. कारण आभाळ जर तुम्हाला दाखविलं तर तुम्ही म्हणता तू लवकर शेळ्या घेऊन घरी जाय. तुम्हाला बघायचा का नजारा दाखवतो. सगळ्यात आधी हे तळं बघून घ्या आमचं. हे आमच्या गावचं तळं आहे, अजून भरलं नाही, पाणीच पडलं नाही, त्याच्यामुळे तळं बी भरलं नाही. आता पडन श्रावण महिन्यात. तर हे बघू शकता आभाळ, भयानक आभाळ आले. हो का, हे श्री दत्त मंदिर आमच्या गावचं. इथं आमच्या इकडले लग्न बिग्न लागतात. आता आहे 20 तारखेला एक. बाकी इकडे बैल बिल चरायला लागली आहेत, मस्तपैकी वातावरण झालंय. आणि आपल्या शेळ्या इथं खायल्यात. हो का, एक नंबर नजर आहे का नाही.
तर मंडळी आता डायरेक्ट पाऊसच चालू झाला आहे. मस्त वगैरे थेंब पडायला लागली आहेत. पावसात तेवढा काही जोर नाही, पण चालू आहे आपलं भुरभुर भुरभुर ह्याची. आम्ही इथं शेळ्या घेऊन मस्त बसलाव लिंबाच्या सावलीला. बाकी इकडं काही जागायला लागली आहेत, इकडं काही पाऊस चालू आहे. तर चालतंय भावांनो, आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूया. लय खूप मोठा झाला, तुम्हाला बी कंटाळा आला असेल, त्याच्यामुळं इथंच थांबूया. आवडला असल्यास लाईक शेअर चॅनल सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस सगळंच करा एकदाच, काय करायचं ते. धन्यवाद, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.